अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींना. तर बघा, आता उद्यापासून आपल्याला पवित्र असा श्रावण महिना चालू होणार आहे. तर उद्याची जी सुरुवात आहे ती काही विशेष आहे. कारण बघा, जी आपल्याला श्रावणाची सुरुवात आहे ती आपल्या पवित्र श्री स्वामी समर्थ यांच्या आवडीचा वार म्हणजेच गुरुवार. तर या गुरुवारी आपण जर तुम्हाला जर हे 9 गुरुवारचं व्रत जर करायचं असेल तर ते तुम्ही करू शकता. तर बघा, हे साधे आणि सोपे व्रत आहे. अगदी इतके हे प्रभावी व्रत आहे. हे जर व्रत तुम्ही केले तर तुम्हालाही स्वामी समर्थांची कृपा लाभणार आहे. तर बघा, हे व्रत जे आहे ते 9 गुरुवारचे व्रत आहे. अगदी साधे आणि सोपे व्रत आहे. हे व्रत करण्यासाठी आपल्याला ही पुस्तिका आवश्यकता आहे. तर बघा, ही पुस्तिका म्हणजे हे 9 गुरुवारचे व्रत हे तुम्हाला कुठे मिळेल तर हे अक्कलकोटला तुम्हाला मिळून जाईल. तर इतके हे साधं सोपं व्रत आहे आणि इतकं छान वाटते, इतकं पवित्र असं व्रत आहे. आणि हे जर ज्या कोणी हे व्रत करणार असेल तर हे 9 गुरुवार व्रत करायचे असते. जो कोणी हे मनोभावे व्रत करतील त्याच्या मनोकामना, हे काही जणांना असे अनुभव आलेले आहेत की 9 गुरुवारच्या आतमध्ये त्यांच्या इच्छाही पूर्ण झालेल्या आहेत. कारण हे अक्कलकोटमधले जे स्वामी समर्थ आहेत तिथेच आपल्याला हे पुस्तिका मिळते. जर तुम्हाला म्हणजे जर हे पोस्टाने जर पुस्तक हवं असेल तर ते तुम्ही घेऊ शकता. मी तुम्हाला त्याचं तसं नंबर वगैरे देईन. ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला नंबर वगैरे देईन. तर तुम्ही तसं मागवू शकता. हे जर कुणाला उपवास करायचे असतील तर तुम्ही हे मागवू शकता. आणि ह्या व्रताचा आता मी तुम्हाला माहिती सांगत आहे. तर बघा, हे व्रत कोणी करायचे आहे? हे व्रत अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत कोणीही स्त्री किंवा पुरुष असो त्यांनी केलं तरी चालेल. आणि हे व्रत केल्याने सर्वांच्या मनोकामना पूर्ण होतातच आणि मनाची शांती एक वेगळीच लागते. तर घरात सुख समृद्धी येते आणि स्वामींचा आशीर्वाद ही आपल्या कायम पाठीशी राहतो. तर बघा, हे व्रत आपण केल्यामुळे आपल्या घरात सुख शांती निर्माण होणार आहे. तर हे व्रत कसे करायचे आहे, काय करायचे आहे, त्याचा संकल्प कसा करायचा आहे हेच मी तुम्हाला सांगणार आहे. पूजा मांडणी वगैरे काय करावी लागणार आहे, याची साधी सोपी पूजा वगैरे आहे. तुम्हाला हे पुस्तकं घेतलं तर तुम्हाला हे पुस्तकामध्ये सर्व दिलेली आहे माहिती. पण मी तुम्हाला सांगते की आता जर तुम्हाला उपवास म्हणजे आता हे 9 गुरुवारचे व्रत कोणाला करायचे आहे तर काय करायचं आहे तर गुरुवारची सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ वगैरे करायची आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून आंघोळ करायची आहे. त्यानंतरच बघा, आपण सूर्याला अर्घ द्यायचा आहे. घरातला जो दाराचा उंबरा आहे, स्त्रियांनी विशेष करून हे जर या सर्व सेवा केल्या तर त्यांना फळ मिळते. जर तुमच्या घराचं जेंट्स लोक करणार असेल तरी चालेल. त्या घरच्या स्त्रीने ह्या सर्व दुसऱ्या बाकीच्या जे म्हणजे आता घराला उंबऱ्याला लेपन वगैरे करायचं हे स्त्रियाच करू शकतात. मग स्त्रियांनी केलं तरी चालेल. बघा, ते करायचं आहे. आपण उंबऱ्याला लेपन वगैरे करून घ्यायचं आहे. आणि पूजा, आता ही पूजा कुठे मांडायची आहे तर बघा, ही देवघरापाशीच तुम्ही पूजा मांडू शकता. ही वेगळ्या पाटावर मांडायची आहे. पूजा ही आवश्यक आहे. कारण बघा कसं आहे, ह्याला पूजा मांडणी वगैरे केली तर आपलंही मन वातावरण घरातील प्रसन्न होते आणि जे सात्विक लहरी असतात त्याचा जास्त प्रवाह होतो. म्हणून हे आपल्याला व्रत करायचे आहे. तर बघा, हे तुम्ही आत्ता ह्या गुरुवारी नाही केलं तरी म्हणजे केलं तरी चालेल, किंवा तुम्ही कुठल्याही गुरुवारी केलं तरी चालेल. कारण हे कसं आहे, स्वामींचे 9 गुरुवारचे जे व्रत आहे ते अतिशय प्रभावी आहे, उच्च कोटीचे आहे. म्हणून तुम्ही हे करू शकता. तुम्हाला खूपच त्याचा म्हणजे जो तो परिणाम खूप सुंदर असणार आहे याचा. बघा, काही जणांनी केलेले आहे व्रत. हे व्रत 9 गुरुवारचे आहे. तर 9 गुरुवारच्या आतमध्येच त्याची प्रचिती पण यायला लागते. तर आता स्वामी म्हटलं की तुम्हाला काय सांगायची काहीच गरज नाही. तर बघा, तुम्ही सकाळचं आवरून घ्यायचं आहे. त्यानंतर जिथे आपण पूजा मांडणार आहोत तिथे तिथलं तुम्ही शेणाने जरी सारवून घेतलं तरी चालेल. आजकाल कोण शेणाने सारवत नाहीये, तसं जरी चालेल. पण तिथलं तुम्ही गोमित्र टाकून व्यवस्थित पुसून घ्या. एक पाट घ्या आणि पाट किंवा चौरंग असेल तर त्यावर आपण पिवळे वस्त्र अंथरायचं आहे. स्वामींचा फोटो असेल किंवा नसेल
तरी चालेल। तुम्ही तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही तो फोटो तिथे विराजमान करायचा आहे पिवळ्या वस्त्रावर मस्त। नंतर मग तुम्ही गहू किंवा तांदळाची रास घ्यायची आहे, त्यावर आपण तांब्याचा किंवा पितळाचा तुमच्याकडे जो कुठला असेल तो तांब्या घ्यायचा आहे, त्यामध्ये शुद्ध पाणी भरून घ्यायचं आहे, तो त्या तांदळाच्या राशीवर आपण स्थापन करायचा आहे। म्हणजेच काय तर ह्या कुलदेवतेचा कलश मानला जातो। तर तुम्ही स्वामींचा कलश म्हणून सुद्धा म्हणलं तरी चालेल, काहीच हरकत नाहीये, कारण आपण देवघरामध्ये तर ऑलरेडी आपण कुलदेवीचा कलश मांडतच असतो। तर बघा, मग तुम्ही असं त्याच्यावर एक नारळ आपण 5 पानं घ्यायची आहेत। तर पानंही तुम्ही आंब्याची घेऊ शकता किंवा तुम्ही खाऊचे पानं असतात ते पानं घेऊ शकता। ते 5 पानाने आपण 5 पानं मांडायचे आहेत आणि त्यावर आपण नारळ ठेवायचा आहे आणि त्याच्या समोर पानाचे 5 विडे, म्हणजे काय तर खारी खोबरं, हळकुंड, अक्रोड किंवा तुम्ही ड्रायफ्रूट असं तुम्ही ठेवायचं आहे। फळं आपल्या घरामधले एक तरी फळ आपण ठेवायचं आहे। जर हे तुम्ही असं मांडून घ्यायचं आहे, 5 विडे मांडून घ्यायचे आहे। तर त्यानंतर तुम्ही गणपतीची पूजा म्हणजे काय करायचं आहे, तर आपल्याकडे जी सुपारी असते ती सुपारीला आपण एका पानावर थोड्यासा अक्षदा ठेवून त्याच्यावर आपण सुपारीचे पूजन करायचे आहे। तर ही सर्वप्रथम आपण ही पूजा करून घ्यायची आहे। दिवा प्रथम लावायचा आहे, दिवा आधी प्रज्वलित करायचा आहे। तुपाचा असू दे, तुमच्याकडे तेलाचा असू दे, कोणताही असला तरी चालेल, काहीच हरकत नाहीये। तुम्ही दिवा लावून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्ही सर्वप्रथम आपण संकल्प करून घ्यायचा आहे। तर आता हा संकल्प कसा करायचा आहे, तर बघा, आपण कोणताही संकल्प करताना आपण सर्वप्रथम आपल्या तळ हातावर पाणी घेतो आणि त्याच्यामध्ये अक्षदा हळदी कुंकू टाकून ते पाणी आपण तामणात सोडून देतो आणि त्यानंतर मग आपण ते दुसऱ्यांदा आपण गोत्र वगैरे सर्व बोलायचं आहे। आणि आमचे म्हणजे असं तो गोत्र, ज्यांना कुणाला गोत्र माहीत नाही, नाव घ्यायचं आहे प्रथम सर्व। आता माझं नाव पूनम आहे, तर मी पूनम हजारे माझं हे गोत्र आहे। तर माझं गोत्र कश्यप आहे। मला तर तुम्हाला जर माहीत नसेल तर तुम्ही कश्यप म्हणून घेतलं तरी चालेल, तर कश्यप म्हणून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर स्वामींना अशी प्रार्थना करायची आहे की माझं नाव पूनम संदीप हजारे, माझं हे जे मला आता नोकरीमध्ये प्रमोशन व्हावे किंवा माझे आर्थिक अडचणी आहेत, घरात सुखशांती ज्या आहे ते आम्हाला लाभाव्यात, यासाठी मी हे व्रत करत आहे असं म्हणून आपण हे जे अक्षदा वगैरे टाकलेलं पाणी आहे ते तांब्यात सोडायचं आहे। फक्त हे पाणी जे आहे ते आपण तुळशीकुंडात न टाकता आपण इतरत्र कुठल्याही झाडाला टाकलं तरी चालेल। बघा, आपण असा संकल्प करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर संकल्प केल्यानंतर आपण सर्वप्रथम आपण स्वामींचे जे नामस्मरण आहे ते एक माळ करायचे आहे। स्वामींचं एक नाम म्हणजे माळ करून घ्यायची आहे। त्यानंतर अष्टदश नामावली जी असते ती नामावली आपण पठण करायची आहे। त्यानंतर मग आपण नंतर मनोभावे प्रार्थना करून आपण विनंती करायची आहे की स्वामी आमच्या घरातील वातावरण जे आहे ते व्यवस्थित राहू दे, तुमचा कृपा आशीर्वाद नेहमी राहू दे असं म्हणून आपण नंतर आपण स्वामींचा जो तारक मंत्र आहे ते तारक मंत्र आपण मनोभावे करायचा आहे। जर तुम्ही केंद्रात जात असेल तर तुम्ही ह्या ज्या पुस्तकामध्ये सर्व श्लोक ध्यान दिलेलं आहे ते सर्व करायचं आहे आणि ह्यामध्येच अध्याय पण दिलेला आहे, हा पाहू शकता तुम्ही अध्याय आहे। तर ह्यामध्ये हे अध्याय आपण पठण करायचे आहे। तर हे पठण करून नंतर आपण स्वामींची आरती करायची आहे। आरती करून मग नंतर आपण नैवेद्य, आपण घरातील गोडधोड जो नैवेद्य आहे तुम्ही हा दिवसभर उपवास धरायचा आहे आणि सायंकाळच्या टायमिंगला आपण देवाची आरती वगैरे करून नंतर मग आपण हा उपवास सोडायचा आहे आणि स्वामींना मनोभावे प्रार्थना करायची आहे। ज्याप्रमाणे आजची जी काही सेवा झालेली आहे त्याप्रमाणे अशीच माझ्याकडून दररोज होऊ दे अशी आपण विनंती करायची आहे। तशी जर विनंती केली, काही चुकलं असेल तर माफ करा असं म्हणून आपण स्वामींना सांगायचं आहे। आणि ह्याचं उद्यापन कसं करायचं आहे म्हटलं तर तुम्ही काय करू शकता, उद्यापन जे आहे ते उद्यापन तुम्ही तुमच्या ऐपतीनुसार तुम्ही
एक तरी निदान एक तरी सवाशीण किंवा तुम्ही एखादा कोणाला लहान मुलाला वगैरे बोलवून केलं तरी चालेल. ह्याचे उद्यापन ही खूप सोपे आहे बघा. ह्याचे उद्यापन जे आहे ते उद्यापनाच्या दिवशी तुम्ही 21, 11 किंवा तुम्हाला जमत नसेल तर 5 सवाष्णी किंवा एक सवाष्णी तरी बोलवली तरी चालेल. तुम्ही असं बोलवून घ्यायचं आहे आणि ह्या पुस्तका जे आहेत ते पुस्तका द्यायचं आहे. त्यांना नैवेद्य म्हणून तुम्ही खडीसाखर देऊ शकता किंवा तुम्ही खिरीचा वगैरे किंवा काही गोड प्रसाद शिरा वगैरे केला असेल तर तो शिरा म्हणून त्यांना द्यायचा आहे. आणि त्यांची मनोभावे म्हणजे जेणेकरून ते स्वामीच आपल्या दारी आलेले आहेत असं समजून आपण त्यांची विधिवत पूजा करून त्यांना हे एक पुस्तिका द्यायची आहे. आणि पुस्तिका देऊन नंतर मग आपण त्यांना ह्याच्याच बरोबर आपण प्रसाद वगैरे देऊन हा एक म्हणजे काहीतरी थोडीफार दक्षिणा म्हणून तुम्ही द्यायची आहे. तुमच्याकडे दक्षिणा नसेल तर तुम्ही निदान 1 रुपया का होईना आपण पान सुपारी 1 रुपया असं द्यायचं आहे. आणि ही जी सेवा आहे ती तुम्ही करा आणि त्याचा अनुभव सांगायला विसरू नका. मलाही अनुभव आलेला आहे आणि बऱ्याच जणांना अनुभव येतात असं मी पण ऐकलेलं आहे. कारण अक्कलकोटमध्ये गेले की हे एकदम प्रभावी असे व्रत, स्वामींचे व्रत म्हणून प्रचलित आहे. अक्कलकोटच्या स्वामींचे हे व्रत करून बघितल्यावर तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल. जी काही झालेली सेवा आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करून आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.